तुझ्या पैशासाठी आम्ही तुला ब्लॉग मधून पैसे भेटणार म्हणून आम्ही एंटरटेन करतो. हे तुझी अपेक्षा आमच्या. माझी बाई गाण्याचं लॉन्च आहे. मला प्रियचं गाणं खूप आवडलं. नाजूक आहे. वाव, एवढं नोटीस मला कधीच कोणी केलं नाही. ह्याने केलंय मला. बघा असं पण पर्सनॅलिटी लिंक मागतो, लोकांच्या कमेंट मध्ये जाऊन लिंक मागतो. माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं ड्रीम आहे ना, ते या माणसाने कम्प्लीट केलं आहे. का लोक जळतात. मी आज मोठा कलाकार होतोय ना, पण लोक जळतात माझ्यावर. माझा आवाज ह्याला पण सूट होतो. हो ना. मला राजेंद्रला ओळखतोस. सो हॅलो गाईज, नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मला माहिती तुम्ही आज मला बघायला नाही आलात, तुम्ही थंबनेल बघून आलात. तुम्ही जे पोस्टर फोटो बघितले त्या सगळ्यांचे व्हिडिओ बघायला आलात. मला माहितीये मला बघायला नाही आलात तुम्ही काही जास्त बडबड न करता आपण डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करणार आणि आपण जाणार आहोत माझी बायको ह्याच्या प्रीमियरला. चला तर मग. भाई तुझ्या बर्थडे साठी आलो आम्ही आणि तू लेट येतोय. आम्ही 6 वाजता येऊन उभे राहिलोय. इतना भी झूठ नहीं बोलने का. 6 बजे आया. 6 बजे लाइट नहीं था 8 बजे आया नहीं. उसको एंट्री लेने पहिले ठीक ना. ब्लास्ट लावलेत एंट्रीला, धाप 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 उडणार आहेत. तुझ्या पैशासाठी आम्ही तुला ब्लॉग मधून पैसे भेटणार म्हणून आम्ही एंटरटेन करतो. हे तुझी अपेक्षा आमच्या. तुझं तिलक झालंय म्हणून मी काय बोलत नाही. क्या लगता है वो कार्ड करप्ट क्यों हुआ था? कार्ड इसीलिए करप्ट हुआ कि प्रियेश की बॉडी बन गई. बाइसेप टैक्स पे भाई. वो लगता है नंतर. जब से आया तब से मेरी बॉडी में जा रहा है. बॉडी है तो जाएगी ना. हाँ नहीं जाएगी बॉडी पे. गाइस तुम्हीच सांगा. फेवरेट बनना है. ठीक है ब्लॉग चालू करा. रितेश दिखाएगा अभी रितेश आएगा. रितेश दिखाएगा बॉडी. नितेश बॉडी बघायची तुझी. बंद केलंय ना सगळं. दिन संपला भाई. आणि घी खतम. ठीक है. भाईचा बर्थडे पण सेलिब्रेशन आहे. एंट्रेंस बघा. क्या लगना चाहिए. कौन जीतेगा? इंडिया. इंडिया. चलो भाई प्रीमियर बघूया आता. इधर खड़ा रहने वाला लड़का आज उधर बैठा है. तेरे को कुछ लग रहा है? कौन एक साल का भाई शादी हो गई. शादी मतलब बुकिंग हो गया. वो सब ठीक है. तेरा कभी होएगा. बॉडी तो हो गई. लड़की का भी तेरा अभी पैन कार्ड बाकी है. आएगा. पैन कार्ड और लड़की ढूंढने से क्या मतलब. आई लव यू लिखना पड़ता है सब. पैन कार्ड का नंबर थोड़ी देना पड़ता है. तू ही है ना मेन. तू ही है ना ब्लॉग. मित्रांनो, माझा फोन इथं चार्जिंग लावलाय. हा इथं ब्लॉग घेतोय. त्याला मी बोललो होतं लक्ष ठेव, तर हाच ढापतोय फोन माझा. थोडा चीप वाटलं मी तुला. नाही तुला मी तो सुशांतला वाटलो त्यांच्यावर बोलला. थँक्यू बाय. तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण हो आणि मला तू परत लालबागला नेवायची माझी अपेक्षा आहे. नाही पण माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं ड्रीम आहे ना, ते या माणसाने कम्प्लीट केलं आहे. लालबागचा राजा डायरेक्ट VIP एंट्री. ते आपल्या नशिबात होतं ते होतच. आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे ते मला एकदा. पोरी मला चालते कुशाल. पोरी मला करते तुझ्या मनात जडलंय काल. पोरी मला चालते. भारी आहे ना गाणं. अरे मीच चांगलं आहे, तुम्हाला फक्त दिसत नाही. मला असं वाटतं ते माझी कॉपी केली. मी पण सृष्टीसोबत बीचवर गाणं केलेलं आणि त्यांनी पण बीचवर केलंय. सो समजून घ्या आता. चालतं एवढं. भावाची कॉपी केली आम्ही.
बाकी तुझी बॉडी आहे एवढी मला पण सांग ना काय करू. मी टिप्स काय दिले रे, रितेश कांबळेला. नको. रितेश कांबळे 60 दिवसात सांगायचं नाही आहे. ट्रान्सफॉर्मेशन करणार आहेत. सांगायचं नाही आता जर रितेश आणि 60 दिवसाच्या नंतर रितेश काहीच फरक नाही राहणार, सेमच दिसतात. खूप चेंज होईल मी. हा, ओके. अजून करतोय तर मी कोणाला सांगितलं मी स्टोरी वगैरे नाही नाही टाकत. टाकत. याचा अर्थ मी असा नाही की मी भिकार चोट आहे. बीप. बाकी आहे जसं बिग बॉस मध्ये कंटेस्टंट असतात तर इथे सगळे आहेत. दीदी इकडे. सगळ्यांना पडलेला प्रश्न मी विचारतो. प्रियेशचं लग्न कधी नाही, नाही. अरे, गाईस प्रियेशचं लग्न अजून 5-6 वर्षांनी होईल आणि त्याला ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे त्यामुळे कोणत्याही मुलीनं त्याच्यावरती धागे दोरे असलं काही टाकू नये. ओके. हे मी सगळं खोटं बोलते. ओके. तर मला हा प्रश्न विचारायचा होता, म्हणजे तो सगळ्यांनाच पडलाय, तिच्या पण माझं- फॉलोअर्सला पडलाय, मला पण पडलाय. माझ्या लग्न सोडून आयुष्यात काही विचारतो. तर पुढच्या केसांचा कलर काय असेल? म्हणजे कलर आता येल्लो बघितला आम्ही, त्याच्या अगोदर ब्लॅक बघितला, माझा हेअर कलर का ओके ग्रीन, नाही ब्लू. नाही पर्पल करू शकते मी. हो चला. ए नाही रे रेड Purple करेन येणार रेड करेन पिंक करते पिंक. डन. वाव एवढं नोटीस मला कधीच कोणी केलं नाही. ह्याने केलंय कलर्स वर. बाय द वे आज साडी मतलब पण छान लडकियां. छान दिसते. लडकिया समझ रहे हो ना ऐसा बंदा ढूंढो. मोठी दीदी म्हणून मी खूप लक्ष ठेवतो दीदीवर, आणि विशाल दादा तर मगाशी बघितलंच अरे आहे. मी त्याच हेतूने बोलते असा मुलगा शोधा पोरींनो असं. माझ्यासाठी 2 शब्द बोलतो. आणि प्रियेशच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रियेशला लय वेळा सांगितलं प्रियेश माझा फेवरेट मुलगा आहे. हे मी त्याला आज नाही बोलत आहे. मी पहिल्यांदा जेव्हापासून ओळख झाली तेव्हापासून मला प्रियेश आवडतो, कारण प्रियेशचा स्वभाव चांगला आहे आणि पोरगा गुणी आहे, म्हणून त्याला डोक्यावर घ्यायला आणि लयच उडायला लागला की पाय खाली पण घातलं तरी चालेल, काही विषय नाही. फक्त असं आहे असंच राहावं कायम डाऊन टू अर्थ. एक पर्सनल गोष्ट, दादानी लिंक पाठवली नाही मला अजून. कशाची लिंक तुझं सांगतो तुला नंतर. बघा अशी पण पर्सनॅलिटी लिंक मागतो, लोकांच्या कमेंट मध्ये जाऊन लिंक मागतो. माझ्या व्हिडिओची लिंक मागत होतो मी. Guys, आता आपण आहोत या सॉंगच्या लीड सोबत, आणि याचं नाव सांगायची गरज नाही लागणार, माहिती आहे, बघून तुम्हाला कळलं असेल कोण आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. प्रियसच्या ब्लॉगला खूप जास्त प्रेम द्या, जसं तुम्ही मला मला ते नको. मला हे ऐकत होतं, ऐक मला हे ऐकत होतं, तुला फर्स्ट पार्ट जास्त आवडला का सेकंड पार्ट जास्त आवडला? मला प्रियसचं गाणं खूप आवडलं, नाजूक आहे. तर मला सॉन्ग बद्दल सांगशील हा, काय आहे ह्या सॉन्ग मध्ये स्पेशल असं? स्पेशल हेच आहे की आम्ही 5 वर्षानंतर काम करतो सोबत. त्यामध्ये आधीमध्ये कुठेच आम्ही काम नाही केलं, डायरेक्ट 5 वर्षानंतर आमची सोबत जोडी दिसते. आणि त्यानंतर थांब जरा, एक मिनिट भाई, एक मिनिट. सो गाईज आता आपल्या सोबत आहेत ह्या गाण्याचे कंपोजर. आता नाव सांगायची गरज नाहीये मला, तरी पण मी सांगतो प्रशांत नागती, कारण सगळ्यांना माहिती असेलच असं नाही ना. याच्यासाठी याच्याबद्दल बोलतो, गाण्याबद्दल मी नंतर बोलेन. किती महिने झाले आम्ही याला प्रत्येक कार्यक्रमाला, बर्थडे असेल याचा बर्थडे, त्याचा बर्थडे, 5ला तर निकचा बर्थडे, निक, रितेश वगैरे सगळे मेसेज करतात की काय कार्यक्रम असला तर ये. सगळ्या वेळी बोलवतो, ह्याला वेळच नसतो, पण फायनली आलाय. बट आय एम हॅपी. तो ज्या कारणासाठी येत नाही, बट ते कारण समजल्यावरती मला वाटतं की त्याने अजून एखाद वर्ष नाही आले तरी चालेल, फक्त ते सगळं सक्सेसफुल होऊ दे जे त्याचे ड्रीम्स आहेत. म्हणून गाण्याविषयी बोलण्यापेक्षा मला याच्याविषयी सुपर टॅलेंटेड मुलगा आहे. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा बघितलं होतं, आम्ही त्याला बोलवलं होतं आणि आम्ही काम केलं होतं, आणि आता जेव्हा आम्हाला काम करायचं त्याच्यासोबत, तर तू आता करू शकत नाही, काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. अवेलेबल आहे हे सांगायचं आहे मला, हे अवेलेबल आहे, मला एका फोनवर येऊ शकतो मी. हा, बट आता ऍक्च्युली आम्हाला प्रोजेक्ट्स करायचे आहेत, आम्ही नक्की करू, बट त्याचं काही कामं पण चालू आहेत. डेफिनेटली प्रियेश माणूस, आणि मला घरच्यांना माझ्याकडून सांग, मम्मी पप्पा सगळे, मी त्याच्या घरी सुद्धा गेलेलो आहे, तो माझ्याकडे येऊन आमच्याकडे येऊन राहिलेला आहे. त्यानंतर मला बेबी झाली, मुलगी झाली, तर तो आला पण नाही, आणि मला आठवत पण नाही विश केले की नाही, कॉंग्रॅट्स केले का नाही ते पण नाही आठवत आहे. सो इतका बिझी झालेला आहे तो, आणि आमच्या घरचे सगळे त्याला लाड करतात, कारण तो घरी इतके दिवस राहिलेला आहे. त्याच्यामुळे प्रिया असेल, घरचे असतील, सगळेजण सिविक सेन्स झिरो. बट येस, मला आनंद वाटला की आज तो आला. माझी बाई गाण्याचं लॉन्च आहे. दादा माझे कुठे जातो.
ओके, सो माझी बाय गाण्याचं जे लॉन्च आहे ते आता आम्ही पार पाडलं, म्हणजे प्रीमियर झालंय, उद्या गाणं येईल. हे ब्लॉग येईपर्यंत गाणं आलेलं असेल तर भरभरून प्रेम द्या. आणि डेफिनेटली जर तुम्हाला याचं गाणं बघायचं असेल तर याला कन्व्हिन्स करा. काही याचे Comment मध्ये कॉन्टॅक्ट प्रशांत नगडील टॅग करा आणि लिहा खूप सारं. मी काय बजट जास्त घेत नाही गाण्याचं. आम्ही एक काम दादा. केलेलं आहे. आणि ऍक्च्युली जेव्हा पहिलं गाणं केलं होतं, मेटाचं गाणं होतं, मेटासाठी, मेटा इंडियासाठी आम्ही केलं होतं. त्याच्यानंतर त्याने इतकं स्वतःला चेंज केलेलं आहे. आता तो बॉडी वाईज नाही, कारण मला वाटते बॉडीज पेक्षा मला वाटते त्याचं जे ऍक्टिंग स्किल आहे, डान्स आहे, तो सगळा मी बघितलं एक ग्रूम होताना त्याला. मला माहिती नाही मुलींना मे बी त्याचा एकदम असा तो बॉडी स्टडवाला आवडेल, पण भाई मला एक साधा सिंपल जो प्रियश मी पहिल्यांदा बघितलेला तो माझ्या मनात, कारण त्याच्या आई वडिलांना पण कदाचित तोच आवडेल, पण आता स्टड बनावं लागतं, त्याच्यामुळे बॉडी पण चांगली आहे. पण मी अजूनही त्याला तोच प्रियश समजतो जो पहिला आलेला शाय एकदम असा लाजाळू वगैरे. सो पण मजा आली त्याच्यासोबत इतक्या दिवसातून भेटून. आणि होपफुली आता तो भेटत राहील अधूनमधून. सो गाईज आता आपण आहोत मोस्ट ब्युटिफुल नाही म्हणता येणार रे, काय म्हणता येईल आपल्याला, आईस्क्रीम मस्त आहे. आपण या गाण्याचे सिंगर दी केवळ बाळंज यांना भेटतो आणि आपण ह्यांना विचारणार आहोत कसा होता एक्सपिरियन्स. सेकंड टाइम तोच सॉन्ग. माझी बायको ह्या गाण्यानंतर माझी बायचा जो प्रयत्न आहे तो खूप चॅलेंजिंग होता, कारण की एवढं मोठं गाणं आहे आणि प्रेक्षकांकडून खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा असतील. सो खूप चॅलेंज होता आणि तो चॅलेंज आम्ही घेतलाय आणि आमच्या परीने 110% केलंय काम. एवढ्या गोड आवाजाच्या मागे एवढा निरागस माणूस कसा काय असू शकतो, किती निरागस भोळा भाई. अगदी याच्यासारखा. आता मी थोडा अपग्रेड झालोय दादा. अशीच गाणी बनवत राहा आणि जमलं तर माझं नाव सांगत जा की आपण आहे. माझा आवाज ह्याला पण सूट होतो. हो ना, मला पण सांगत जा. राजेंद्रला ओळखतोस का? सो गाईज आता आपण आहोत या गाण्याचं डीओपी सोबत. त्याला पण विचारत त्याचा एक्सपिरियन्स काय होता या सॉन्ग बद्दल. ते मला खूप छान वाटलं, एवढंच बोलतोय भाई. कोकणात काय काय चॅलेंजेस झाले तुला. कार्ड करप्ट झाला सगळ्यात मोठं चॅलेंज. हाच सर्वात मोठा चॅलेंज झाला सगळ्यांना. आता आमच्या ब्युटिफुल वहिनी होत्या बट त्या गेल्या निघून. वहिनी या. मला कळलं तुम्ही काहीतरी बोलायला बिलायला सांगणार, त्याच्यामुळे वहिनी तुम्हाला कसं वाटलं असं. छान वाटलं खूप. मी इमॅजिन कारण करत आमच्या कोकणात झालंय ना, कोकणची माणसं खूप अशी साधी भोळी असतात, प्रेम करणारी असतात. थँक्यू सूरज दादा, खूप छान असं व्हिज्युअल्स दाखवले. थँक्यू बाय. जे आपण मराठी सॉन्ग मध्ये एक्सपेक्ट नाही करत, हे फक्त मूवीज मध्ये दिसत, ते आता सूरज दादा दाखवतोय. सूरजाची ओळख म्हणून खूप सांगायची तर आपला संजू राठोडचं गाणं ऐकलंय कधी, स्टार्टिंग वालं गुलाबी साडी. हाच माणूस होता त्या कॅमेऱ्याच्या मागे. किती भारी गेलाय त्यांनी, बघितलं ना. थँक्यू दादा. अशी गाणी फ्लॉप गाणी नाही सांगायची. गाणं जरी फ्लॉप असला पण व्हिज्युअल्स मनामध्ये सुपर हिट आहे गाणं. काय काय दादाने केलेलं. एक दिवसात आपण एवढं उरकलं. तुम्ही आता मग सॉन्ग बघा, परत एकदा लिंक देतो खाली ती बघा आणि रिव्ह्यू द्यायला या. दादाचं माझं नाही, माझा दिला, माझा भेटलाय. सो आता आपण जो गाणं बघितलं त्यात वरचे होते खूप असे गोड. मला तर थोडं 2 मिनिटं ते गणपती बाप्पा बसल्यासारखे वाटले. खूप क्यूट वाटत होते. तारीफ केली की रोस्ट केलं मला. मी खूप चांगलं बोलतो. मला आनंद दीदीचा वाटतो. तुम्ही व्हिडिओ तर बघितलेला असाल, त्याच्या मागे जो कॅमेरामॅन असतो तो हाच. हो. तर एका लेकीसाठी बापाचं प्रेम बघायचं असेल तर याच्याकडे आपल्या बाबा आईचं प्रेम नाही. इकडे या. आईचं प्रेम पण आहे जेवणात किंवा बोलण्यात. जेव्हा बाबा ओरडतो तेव्हा आईकडेच जाते मुलगी. हीच ती गोड आई या मुलीची. पण बोलतो ना की भारी जोडी वाटते सोबत. गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी एकातच मस्त एकदम. गाण्याबद्दल आपण बोलूयात. नाही, गाणं खूप सुंदर झालं आहे आणि खूप कमी वेळात ते गाण्याचं आपण तयारी केली. परत एकदा सिव्हिल सेन्स. सिविक सेन्स काय माहिती का, लोक जळतात. मी आज मोठा कलाकार होतोय ना पण लोक जळतात माझ्यावर. हा टॅलेंट आहे ना, या इंडस्ट्रीचा हा प्रॉब्लेम आहे. चांगला टॅलेंट ना दाबला गेला जातो. नाही, कलाकार ना पुढे जाणार. तुम्ही बॉलिवूड वाले असलेच. हे तशी इकडे भाई, मला या पोरीकडनं डान्स शिकायचा आहे. शिकवणार ना. दादा पण खूप चांगला डान्स करतो. पण आता मी लवकरच तशी सोबत एक व्हिडिओ टाकणार, लवकरच. हा डान्स करणार ना आपण. थँक्यू सो मच काका. आणि मला असं वाटतं आता इथे तुम्ही जे लग्न लावलात ते खूप लोकांचे लग्न लावे. हो, तुझा ही सुरुवात मला वाटलं माझ्यावर येतील. सो गाईज आपल्यासोबत आता आहेत
तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा. अरे येतोय मला त्याच्या कंपोजर. आपण त्यांना विचारूयात कसं वाटलं सॉन्ग. सॉन्ग भन्नाट आहे, भारी आहे, कामं उत्तम झालेत, सगळ्यांचे टेक्निकल काम सुंदर आहे, दर्शनची गाणी चांगली दिसतात. आणि तू आभाळ आभाळ असं गाणी अजून किती ऐकायला भेटणार आहेत आपल्याला लवकरच. कारण की ते गाणं एवढं मोटिवेटेड आहे ना. मी जिमला पहिल्या सेटला तोच गाणं लावतो. अरे थांब ना बाय, इकडे रे, हे इकडे. तुझा धक्का देण्याचा हेतू काय होता. काय तुझा धक्का देण्याचा हेतू काय. हा आयुष्यात पुढे जा. बोल, आयुष्यात पुढे जा. म्हणजे बाजूला वा आयुष्यात. तुझं गाणं कसं वाटलं. एक नंबर. अरे मला माहिती आहे सगळं. मी रितेश कांबळेची वाट बघत होतो खरं तर, का तो येईल गाण्यात, पण तो लास्ट पर्यंत नाही आला. लास्टला फक्त दिसला त्या पोरांच्याच बाजूला. काहीतरी विचारत होतास मला. हा, तू आभाळ आभाळ तसाच क्वालिटीचा किंवा ते मोटिवेशन भेटतं ना त्या गाणं ऐकून, तसं लवकरच येत आहे की लवकरच येतंय एका फिल्म साठी करतोय. नाईस. त्याच्यापेक्षा वरचं गाणं करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला नक्की आवडेल गाणं, पण लवकरच येत. म्हणजे माझ्या प्लेलिस्ट मध्ये अजून एक गाणं ऍड होणार आहे दादा. भारी वाटेल. थँक्यू. थँक्यू सो मच. आम्ही सुशांतच्या हळदीला आलेलो. माझ्या हळदीला ब्लॉग एंड करतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रियसला पेरेम द्या. पेरेम आणि घंटा वाजवा. सारंगे 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 सारंगे.